मराठी बिग बॉस विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये दिव्या शिंदेला संविधानाविषयी बोलण्यास मनाई केली असल्याचा आरोप तिच्याकडून करण्यात आलाय आणि याविषयी दिव्या शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून वकील नितीन सातपुते यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी संवाद साधलेला आहे। बघूया। मराठी बिग बॉसचा वाद आता थेट कोर्टात जाण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत बिग बॉस फेम व्हायरल गर्ल दिव्या शिंदे आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही बिग बॉस मध्ये जाण्याच्या आधी पण फार प्रसिद्ध होता, बिग बॉस मध्ये गेल्यानंतर सुद्धा खूप चर्चेत राहिलात आणि आता बिग बॉस मधून बाहेर पडलात तरी पण चर्चा मोठ्या रंगल्यात। मला असं वाटतं की जो माणूस वैचारिक वारसा घेऊन चालतो तो प्रसिद्धच असावा आणि त्यांनी प्रसिद्धीमध्येच राहावं, कारण आपले विचार मांडणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आणि जो मी मांडत आली आहे, त्यामुळे लोकांनाही ते आवडतं आणि लोकही डोक्यावरती घेतात। पण तुम्ही बिग बॉस मध्ये होता, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, सगळ्यांशी तुमचं एकदम व्यवस्थित बोलणं होतं। काय घडलं असं अचानक की तुमची एक्झिट झाली आणि त्याच्यानंतर आता तुम्ही आणखीन मोठं पाऊल त्याच्यापेक्षा मोठं घेणार आहे? मला असं वाटतं की वारंवार घरामध्ये हे सांगून सुद्धा की काही गोष्टींवरती भाष्य करू नका, तुम्हाला नाही कळणार ज्यावेळेस मी काही बोलेल तेव्हा, किंवा मी बाहेरचं बोलत नाहीये किंवा अशा काही गोष्टी मी बोलणारही नाही ज्या तुम्हाला कळणार नाही, कारण त्या चळवळीतल्या गोष्टी आहेत। मी त्यांना उदाहरणासहही सांगितलं